लाईफमध्ये सगळ्यांच्या काही ना काही होतच असतं, बट तिथून न थांबता तुम्ही काय डिसिजन घेता हे तुमच्या लाईफला वेगळा आकार देतं. चॅलेंजेस हे जीवनात येतातच, पण तुम्ही त्याला कसं ॲक्सेप्ट करतात हे खूप महत्त्वाचं आहे. 3 पॉईंट सांगते जे प्रत्येकाच्या लाईफमध्ये हे चॅलेंजेस आलेलेच असतील. पहिले जेव्हा आपल्याला काही करायचं असतं ना, मी करू शकतो का, माझ्याने होईल का, हा सेल्फ डाऊट जेव्हा येतो ना, आपण थांबतो. आपण पहिल्यापासून लहानपणीपासून एकच गोष्ट शिकलो आहे, जिंकणं महत्त्वाचं आहे. मग असे कोणते डिसिजन होते की ज्यांनी तुमची लाईफ पूर्णच चेंज करून टाकली? जर तुम्ही आत्ता जी आता टेक्नॉलॉजीची दुनिया आहे, तुम्ही जर आत्ता शिकणं आणि लर्न करणं सुरू नाही केलं तर तुम्ही आउटडेटेड होणार. प्रत्येक दिवस तुम्ही स्वतःला अपडेटेड ठेवणं खूप जरुरी आहे. सो टाईमच्या बाबतीमध्ये तुम्ही काय सांगाल? भारतातली लोक पाळतात की दुबईमधली पाळतात? मुलांना कंटेंट क्रिएटर बनवा, कंटेंट कन्झ्युमर नाही. जगामध्ये त्यांचा बिझनेस द्यायचा आहे, स्वतःला एक्सपांड करायचं, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल की भारताच्या बाहेर बिझनेस करताना कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकतात? ओके, आज आपल्या पॅनल डिस्कशनवरती नवीन गेस्ट आहेत ममता जैन, ज्यांचे बिझनेस दुबईमध्ये आहे, इंडियामध्ये पण आहेत. त्या अराउंड वर्ल्ड बिझनेस आहेत त्यांचे. सो आज या पॅनल डिस्कशनचं त्यांच्या पर्सनल प्रोफेशनल लाईफबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्या एक ऑथर आहेत, पब्लिक स्पीकर आहेत आणि को फाउंडर आहेत बिझनेसच्या. सो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आजच्या या पॅनल डिस्कशनमध्ये. येस मॅम. थँक्यू सो मच सर फॉर इन्व्हायटिंग अस. इथं बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मराठीत बोलणे. आम्ही महाराष्ट्रातून आहोत आणि मराठीत बोलणं, आपल्या मायभूमीमध्ये आणि आपल्या त्या मायबोलीमध्ये बोलणं हे वेगळं टच देतं. आणि मला त्याच्याबद्दल तुम्हाला पॉडकास्ट तर मी केले आहेत खूप, बट हा पहिला पॉडकास्ट आहे जो मी मराठीमध्ये करणार आहे, तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि आम्हाला पण ऑपॉर्च्युनिटी दिली, मराठीमधून घ्या तुम्ही पॉडकास्ट. थँक्यू. आम्हाला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल, तुमच्या स्टोरीबद्दल ऐकायला आवडेल. येस डेफिनेटली सर. मी माझी स्टोरी सांगणार. सगळ्यात पहिले विजन एकच असावं की आपल्या स्टोरीमुळे लोकांच्या जीवनातही परिणाम व्हावे. तुम्ही कसे जगतात त्याच्यापेक्षा तुम्ही लोकांना त्याच्यामध्ये कसे व्हॅल्यू ॲड करतात हे खूप महत्त्वाचं असतं. जर तुम्ही माझी स्टोरी विचाराल तर मी एक लहान विलेजमधून आहे. नाशिकमध्ये एक पिंपळगाव बसवंतमधून एक गाव आहे, तिथली आहे. एकत्र कुटुंब पद्धती आहे आमची. लहानपणापासून नवीन गोष्टी शिकण्याची, नवीन काहीतरी पाहण्याची किंवा मोठे स्वप्न बघण्याचं पहिलेपासूनच माइंडसेट होता. सगळं व्यवस्थित होतं, पण म्हणतात ना, आपण जे बघतो ते नेहमीच आपल्याला भेटतं असं जरुरी नसतं, किंवा नियमापुढे नियतीपुढे आपलंही चालत नाही. माझ्या आयुष्यात पण असे क्षण आले का मला जीवनाचे खूप अर्थ कळाले. तो क्षण होता जेव्हा माझ्या पप्पांची डेथ झाली. तेव्हा मी एक गोष्ट शिकले, स्वावलंबन, स्वतः डिसिजन घेणं आणि जीवनाचा अर्थ. या गोष्टीने माझ्या आयुष्याला एक वेगळाच मार्ग दिला. बट त्याच्यामध्ये मला हे समजलं की मी माझ्या स्वतःला, शिक्षणाला आणि मेहनतीला एक वेगळ्या पद्धतीने करून कुटुंबाला हेल्प कशी करू शकते. एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे सगळ्या गोष्टी मॅनेज करणं इझी नव्हतं, बट सगळ्यांच्या सपोर्टने मी कोचिंग क्लासेस सुरू केले होते. अँड तो माइंडसेट, तो बिझनेस माइंडसेट, किंवा जरीही काही प्रॉब्लेम आले तर तो प्रॉब्लेम शेवट नसतो, त्याच्यापुढे एक पाऊल असतो जो तुम्हाला यशाकडे घेऊन जातो. तर पॉझिटिव्ह थॉट. लाईफमध्ये सगळ्यांच्या काही ना काही होतच असतं, बट तिथून न थांबता तुम्ही काय डिसिजन घेता हे तुमच्या लाईफला वेगळं आकार देतं. बरोबर. आणि लग्नानंतर तर इथं इंडिया टू दुबई, पहिले इंडिया टू एक नाशिक टू पुणे, हे एक जे वेगळं होतं, पूर्णच वेगळं. कारण जर तुम्ही 15 वर्षा पहिलेच्या ममता जैनला बघाल आणि आत्ताच्या ममता जैनला बघाल तर हा खूप मोठा फरक आहे. आणि ह्याचं श्रेय नक्कीच मी धीरज सरांना देईल. त्यांच्या सपोर्ट, एक म्हणतात ना नारी शक्ती,
आपण एखाद्या विलेजमधून आल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टी जेव्हा करायला भेटतात तर पहिले तर भीती वाटते हो ही होईल की नाही, होईल की नाही बरोबर. किंवा आपण करू शकाल किंवा नाही, हम्म. किंवा लोक तो doubt काय आहे. म्हणतील. हो, सगळ्यात पहिलं सगळ्यात महत्वाचं. हिंदीमध्ये म्हणतात ना, हा. सबसे सब- पहिला रोग क्या कहेगे लोग, तिथं बरोबर. पहिले डरतो. हम्म. पण त्या सपोर्टमुळे आज मी एक को फाउंडर आहे. हम्म. मी आज 300पेक्षा स्टाफला मॅनेज करते. तर येस, माझी लाईफ ही अशा पद्धतीने सुरू झाली. हम्म. बट पिंपळगाव टू पुणे हम्म. आणि पुणे टू दुबई. हम्म. आता पुणे टू दुबई अजून एक मोठा चॅलेंज होता जो आपण पुन्हा पुढे घेणारच हो, आहोत. हो. तर डेफिनेटली आय शेअर विथ यू. आता मला एक आहे ना ॲक्च्युली क्वेश्चन, आता तुम्ही जसं बोललात की नाशिक टू पुणे, मग धीरज सरांची आणि तुमची भेट कशी झाली, म्हणजे कधी आणि कुठे? सर, तुम्हाला माहिती आहे आपली भारतीय संस्कृती जास्त अरेंज मॅरेजमध्ये बिलीव्ह करते. तर आमच्यामध्ये सुद्धा एक 5 पिढी सोडून अरेंज मॅरेज केली जाते. ओके. तर आम्ही कधीही पहिले भेटलेलो नाही. आम्ही एंगेजमेंटच्या पहिले 2 म्हणजे 5 एप्रिलला आम्ही भेटलो आणि आमची एंगेजमेंट झाली आणि 5 मेला लग्न झालं. तर पहिले भेटलेलो नव्हतो. बट मी सांगू शकते आमच्यामध्ये खूप सिमिलॅरिटी किंवा आमचा माइंडसेट इतका वेगळा आहे का आज फॅमिलीही नाही तर आम्ही समाजात सुद्धा खूप वेगवेगळे प्रकल्प करतो आहे. तुम्हाला जैनम जीविका माहितीच आहे. तर सो आता तुमची जर्नी तर तुम्ही सांगितली थोडक्यात, पण त्या जर्नीमध्ये तुम्हाला जसं म्हटलं की वडील गेले त्यावेळी एक मोठा चॅलेंज होता, असे आणखी तुम्ही काय चॅलेंजेस सांगू शकता की ज्याच्यातनं तुमचा माइंडसेट पूर्णच चेंज होऊन गेला? की कारण हा शिफ्ट जास्त होते ना, कारण तुम्ही पहिला आय गेस बिझनेसच सुरू केला, राईट, क्लासेसचा बिझनेस सुरू केला. Right. सो डायरेक्ट मोस्टली फिमेल आणि त्यात बिझनेस सुरू करणं हे तुम्हाला 15 वर्ष आधी तर डिफिकल्ट गेलंच असेल. सर 15 वर्ष आधी पण आणि लग्नानंतर पण. तो बघा, मी सगळ्यात पहिले सांगते चॅलेंजेस हे जीवनात येतातच, पण तुम्ही त्याला कसं ॲक्सेप्ट करतात हे खूप महत्त्वाचं आहे. तर मी तुम्हाला 3 पॉईंट सांगते जे प्रत्येकाच्या लाईफमध्ये हे चॅलेंजेस आलेलेच असतील, पण मी कशा पद्धतीने त्यांना ओव्हरकम केलं ते मी तुम्हाला पहिले सांगू इच्छिते. फर्स्ट चॅलेंज होता सेल्फ डाऊट. सगळ्यात पहिले जेव्हा आपल्याला काही करायचं असतं ना, मी करू शकतो का, माझ्याने होईल का, हा सेल्फ डाऊट जेव्हा येतो ना आपण थांबतो, ग्रोथ तिथं होत नाही. मला जेव्हा पण असं येतं ना क्वेश्चन, मी स्वतःला विचारते का जर मी स्वतःवर विश्वासच केला नाही तर मग पुढे कसं जाणार. यशाचे तर रस्तेच बंद झाले, सक्सेस येणारच नाही जर स्वतःवर विश्वास नाही केला. तर माझा एक रूल आहे, पहिले स्वतःवर विश्वास, मग नंतरून नवीन गोष्टींवर पुढे जाणं. सेकंड, सेल्फ डाऊट जेव्हा निघून जातो तेव्हा दुसरं असतं, मी जसं तुम्हाला पहिले सांगितलं, लोक काय सांगतील. ॲज ए फिमेल जेव्हा तुम्ही ॲज अ फिमेल तुम्ही पुढे येतात पहिले तोच भीती असते, जजमेंट. पण त्या गोष्टीला मी पॉझिटिव्ह वेने घेतलं का ह्या गोष्टी क्रिटिसिझममुळे मला त्या चांगल्या पद्धतीने सांभाळता येतील. का जर लोक माझ्याबद्दल काही बोलतात तर मला कुठे इम्प्रूव्हमेंट करता खूप वेळा आपण असंच ऐकतो ना, होईल का तुझ्याने, हे कशाला करताय, हीच जजमेंट येतात ना. तू हे का करते, तुला काय गरज आहे, गरज काय, बरोबर. गरज काय, हा गरज पहिले काय? क्वेश्चन असतो. हो. तर तुला गरज काय, कशासाठी करते. पण ते जे क्वेश्चन येतात त्याला मी पॉझिटिव्ह वेने घेते का मला कशा पद्धतीने अजून चांगलं करता येईल आणि पुढे जाता येईल. तर पहिले तुम्हाला सांगितलं सेल्फ डाऊट. सेकंड मी तुम्हाला सांगितलं क्या कहे गेलो, दुसरे लोक काय म्हणतील, हा मलाच नाही सगळ्याच लोकांना प्रॉब्लेम आहे. थर्ड आहे अपयशाने शिकण्याची सवय. फेल्युअर सगळ्यांच्या लाईफमध्ये येतात, पण आपण पहिले काय विचार करतो, फेल्युअर्स आलं तर कसं सामोरं करणार, किंवा फेल्युअर्स आलं तर दुसरे लोक काय म्हणतील याला इतकं पण करता नाही आलं. पण मला एक गोष्ट सांगा, जर फेल्युअर्स आलेच नाही किंवा तुम्ही केलंच नाही तर जो यश येणार होतं ते तुमच्याकडून दूर नाही जाणार. जर फेल्युअर्सचा विचार करत बसला तर तुम्ही काही करूच नाही शकणार. मग त्याच्यासाठी जे पण अपयश माझ्या लाईफमध्ये आले, मला खूप काही शिकावं लागलं सर. दिस इज नॉट इझी फॉर मी. मी जसं तुम्हाला सांगितलं पिंपळगावमधून दुबईची आहे ती, इंडिया टू दुबई जी माझी जो माझा कल्टिवेट झाला, इट इज नॉट इझी फॉर मी. प्रत्येक गोष्ट शिकावी लागली. मग तिथून तो बिझनेस म्हणा का आमचा जो स्वतःचा बिझनेस आहे त्याच्यामध्ये पण मला खूप गोष्टी शिकाव्या लागल्या.
म्हणजे मोल्ड व्हायला लागलं सिच्युएशन्सनुसार. येस सर. इवन मला पर्सनॅलिटी डेव्हलप करावी लागली, लोकांबरोबर कसं बोलायचं ते डेव्हलप करावं लागलं, कम्युनिकेशन स्किलवर कम्युनिकेशन स्किलवर काम करावं लागलं. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा आमचं ऑफिस होतं, स्टाफ होतं, तर स्टाफ बरोबर कसं मॅनेज करायचं आहे. सर ह्याच्यात एक गोष्ट मी सांगेल काय, मी सपोर्ट केला नाही, मी माझ्या हजबंड बरोबर हे विचार केला का मी काय चांगलं करू शकते, काय गोष्टी बदलू शकते. त्याच्यामध्ये ॲक्सेप्टन्स आणि त्या गोष्टी बदलून घेण्यामुळे माझी लिडरशिप क्वालिटी वाढली आणि रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची मला सवय लागली. आणि जर मी आज स्वतःला बघते तर त्या रिस्पॉन्सिबिलिटी, त्या लिडरशिप जर मी 15 वर्ष पहिले लग्नानंतर घेतलं नसतं तर मे बी मी आज इथं नसते. तर लाईफमध्ये चॅलेंजेस येतात, पण तुम्ही त्याला कसे ॲक्सेप्ट करतात किंवा तुम्ही त्याला शिकणं. आपण पहिल्यापासून लहानपणीपासून एकच गोष्ट शिकलो आहे, जिंकणं महत्वाचं आहे. पण आपण जर फेल झालो तर त्याच्यातून आपण काय शिकलो आहे हे आपण कधी आपल्या मुलांना पण शिकवत नाही शिकवत. सो फेल्युअर्स तर खूप आहे, बट 3 हे फेल्युअर्स नॉर्मली मला पण असतील आणि सगळ्यांनाच असतील. तर मी सगळ्यांना एकच सांगू इच्छिते, फेल्युअर्स असतील पण तुम्ही त्याला कसे घेतात हे खूप महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही म्हटलात की फेल्युअर्स पण आले आणि काही डिसिजन्स तुमचे योग्य पण ठरले त्यावेळी ते डिसिजन्स. म्हणजे डिसिजन्सचे 2 आउटकम येतात, आयदर यू विल सक्सीड और आयदर यू विल लर्न समथिंग. म्हणजे असं सांगितलं जातं की तुम्ही फेल नाही होणार, तुम्ही लर्न करणार तिथनं. तर मग तुमच्या पण लाईफमध्ये आता जसं तुम्ही म्हटलात की तुम्ही त्यावेळी पब्लिक स्पीकिंग आणि हे थोडंसं शिकून घेतलं स्वतःच की लोकांसमोर कसं बोलायचं आहे, काय करायचं आहे. त्यातनं तुम्हाला एक मार्ग ओपन झाला, जसं आता तुम्ही कॉन्टेंटच्या मार्फत पण लोकांना त्यातनं गाईड करताय. तसंच काही डिसिजन चुकले पण असतील ना सर? चुकतात डिसिजन, असं नाही का सगळं. मला एक व्यक्ती दाखवा भारतात नाही पूर्ण देशात का ज्याचे डिसिजन चुकले नाही, तो फेल झाला नाही किंवा त्याला प्रॉब्लेम आले नाही. सो मग असे कोणते डिसिजन होते की ज्यांनी तुमची लाईफ पूर्णच चेंज करून टाकली? सर असे डिसिजन असतील, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू इच्छिते, जेव्हा ऑफिसमध्ये किंवा मला जरा जेव्हा मॅनेजमेंट करायची आहे, जेव्हा बिझनेसमध्ये मॅनेजमेंट करावी लागते, तर इट इज नॉट इझी की तुम्हाला जेव्हा गोष्टी लोकांबरोबर बोलायच्या आहेत किंवा त्यांचं माइंडसेट समजून घ्यायचं आहे किंवा इतक्या लोकांना तुमच्याबरोबर तुम्हाला घेऊन चालायचं आहे, तर पहिले तर ते लोक कशा पद्धतीने काम करत आहेत त्याच्यापेक्षा त्यांच्याबरोबर कशा पद्धतीने काम करवून घेणं आहे ते खूप जरुरी आहे. बरोबर. ते तर खूप मोठं चॅलेंज आहे. आणि तुम्ही जर अँग्री असाल किंवा तुम्हाला असं वाटतं का समोरच्याने करूनच द्यायला पाहिजे, त्याने का केलं नाही. आज नॉर्मली प्रॉब्लेम हाच आहे का आपण म्हणतो का लोक तर भेटून जातात पण काम करत नाही. हा जो प्रॉब्लेम असतो ना, पण आपण लोकांबरोबर कसं बोलून आणि करून घेतो हे पण जरुरी असतं. खरं आपण जेव्हा प्रोफेशनल होतो ना तेव्हा आपण दुसऱ्याची पर्सनल लाईफ विसरून जातो. माणूस तसा नसतो. जेव्हा तो घरातून निघतो त्याच्या डोक्यात खूप गोष्टी असतात आणि तो त्याच गोष्टी ऑफिसमध्ये काढत असतो. आणि जेव्हा तुम्ही ते समजून घेतात ना समोरच्याचं. सर आता फॉर एक्झाम्पल मी गाडी चालवताना जर माझा म्हणजे मी दुबईला रोजच ऑफिसला जाताना मी गाडी चालवून जाते. जेव्हा मी एकदम माझा माइंडसेट नॉर्मल असेल, शांत असेल, मला काहीही टेन्शन नसेल, तर मी चांगली गाडी चालवून मस्त, समजा सिग्नल जरी लागला तर मी काय करेल, म्युझिक सुनेल किंवा शांततेत जाईल. बट हेच तोच टाईम ऑफिसला जाण्याचा टाईम आणि जेव्हा माझं मूड खूप खराब आहे आणि जेव्हा मी ऑफिससाठी निघते आणि घरी काहीतरी झालं आहे किंवा ऑफिसमधला काहीतरी मला माहिती पडलं का ह्याने हे केलं नाही, ते झालं नाही किंवा प्रेझेंटेशन रेडी नाही आहे किंवा काहीतरी गोष्टी बाकी आहेत, तर तोच टाईम गाडीच चालवते, म्युझिक तोच आहे, बट काय होणार आहे, मी हॉर्न वाजवणार, मी स्वतःला अँग्री करून घेणार. होतं सगळ्यांबरोबर होतं. बघा दोन्ही कंडिशन सेम आहेत. मी गाडी चालवते आहे बट एकामध्ये मी नॉर्मल नेचरमध्ये आहे, मला काही टेन्शन नाही किंवा माझ्या माइंडमध्ये काहीच नाही आहे. आणि सेकंड माझ्या माइंडमध्ये वेगळे निगेटिव्ह थॉट चालले आहे ज्याच्यामुळे मला ती गोष्ट होत नाही आहे. तर चॅलेंजेस येतात सर. तुम्ही ऑफिसमध्ये असा, बिझनेसमध्ये असा का तुम्ही एम्प्लॉई असा, तो प्रॉब्लेम तुम्हाला कुठेही दिसेल. एक माणूस पहिल्या दिवशी चांगला बोलतोय आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो ऑफिसमध्ये येतो तो सकाळी आलेला सर काय होतं बघा, तुम्ही ट्राय करून बघा.
पण त्यावेळेस तुम्ही कसा माइंडसेट ठेवता, तुम्ही जर त्याला त्यावेळेस समजून घेतलं का हा मग हा माइंडसेट व्यवस्थित ठेवण्यासाठी मला वाटतं की डिसिप्लिन तेवढंच इम्पॉर्टंट आहे. सर आहेच, डिसिप्लिन तर खूप इम्पॉर्टंट म्हणजे मला वाटतं आहे. की तुम्ही जे काही गोष्टी ट्रान्झिशन पण बघितलं, मला वाटतं डिसिप्लिनचा रोल सगळ्यात मोठा असेल. सो तुम्ही त्याच्याबद्दल काही सांगू शकता की हाऊ हे किती इम्पॉर्टंट आहे, हे कसं अचीव करू शकतो, काय काय गोष्टी केल्या जाऊ शकतात ॲज अ यू आर इन अ डिसिप्लिन मॅनर, कन्सिस्टन्सी. कारण सगळ्यांना ग्रोथ तर पाहिजे असते, बट कोण काय स्टेकवर ठेवतं ते इम्पॉर्टंट आहे. So, Right. काय काय स्टेकवर ठेवायला लागतं जेव्हा तुम्हाला सगळं काही नीट करायचं असतं. सर खूप छान क्वेश्चन आहे, पण कठीण पण आहे. येस. याचा आन्सर इझी नाही आहे. हो. हे बघा, तुम्हाला काय अचीव करायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला पॅशन असणं जरुरी आहे. बट जेव्हा तुम्ही पॅशन आणि डिसिप्लिन ह्याच्यामधून काही सिलेक्ट करायला सांगाल तर ते डिफिकल्ट आहे. कारण पॅशनही तितकं इम्पॉर्टंट आहे आणि डिसिप्लिनही इतकं इम्पॉर्टंट आहे. बट माझ्यासाठी तुम्ही सांगाल तर माझ्यासाठी डिसिप्लिन इम्पॉर्टंट आहे. पॅशन तुम्ही सुरू तर करतात, पण ते जर कन्सिस्टन्सी नसेल तर तुम्हाला सक्सेस भेटत नाही. बरोबर आहे. हार्डवर्क तर तुम्ही कराल, टॅलेंटने तर तुम्ही काम कराल, बट तिथं डिसिप्लिन नसेल तर तो झिरो आउटकम देईल तुम्हाला. बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल तुमचा पॅशन आहे का तुम्हाला गिटार वाजवायचं शिकायचं आहे. पॅशन आहे, पॅशन 15 दिवस महिनाभर चालतो, तो होईल का पूर्ण? नाही. पण तुम्ही जर तो डिसिप्लिनने केलं का मला महिनाभर कम्प्लिटली 1 तास जाऊन शिकायचंच आहे, तुम्हाला काय वाटतं तुम्ही एक सॉन्ग पण वाजवू नाही शकणार? 100%. सो डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. डिसिप्लिन खरंच इम्पॉर्टंट आहे जर यश तुम्हाला पाहिजे आहे तर. पॅशनला जर तुम्हाला कन्व्हर्ट करायचं आहे सक्सेसमध्ये तर डिसिप्लिन इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. पॅशन जर आगीमध्ये, आपण आग म्हणतो ना, आगीला पेटवण्याचं काम जर आग जर चालवायची आहे, तुम्हाला पॅशन जर चालवायचं आहे तर त्याच्यामध्ये डिसिप्लिनचं इंधन असणं खूप जरुरी आहे. मग काय वाटते तुम्हाला मग? सो ही खूप वेळ आपण बघतो ना, हार्डवर्क करतात ते लोक, डिसिप्लिन पण आहेत. आणि लकबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? लक पण असतं. आता आम्ही डिस्कशन करत होतो आमची टीम. सो आमचं डिस्कशन झालं की राईट टाईम राईट प्लेस तुम्ही असलं पाहिजे ती गोष्ट तुम्हाला मिळवण्यासाठी. सो मला वाटतं की लक हा जो वर्ड आहे, किंवा असं काही तुम्ही मानता का की असं काही असतं, डेस्टिनी, लक तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये? पर्सनल लाईफबद्दल ठीक आहे म्हणजे, बट प्रोफेशनल लाईफमध्ये? ओके सर, आता तुम्हाला हे सांगते, जे तुम्ही लक म्हणताय ते पण एक माइंडसेटच आहे. आता तुम्हाला 2 लोकांचं एक्झाम्पल देते. फॉर एक्झाम्पल तुम्ही आहात आणि सर आहेत. येस. तुम्ही विचार करत आहात की संधी नाही, मी काही करू शकत नाही आणि माझा लक चांगला नाही. व्हॉट डू यू थिंक, व्हॉट विल हॅपन? काय होईल? माइंडसेट शिफ्ट झाला माझा, कम्प्लीट पर्स्पेक्टिव्ह चेंज आहे. येस. आणि तुम्ही विचार करत आहात की येस मला माहिती आहे का लक नाही आहे, पण मी मेहनत केली आणि मी जर हार्डवर्क केला आणि मी पुढं स्मार्ट वर्कने ते काम केलं आणि ते चांगल्या पद्धतीने केलं तर मी तिथं पोहोचणार. व्हॉट डू यू थिंक, व्हॉट विल हॅपन? पर्स्पेक्टिव्ह चेंज पूर्ण चेंज होऊन जाईल ना सर. हे 2च आहे. बट तुम्ही जर ड्राईव्ह करेल, एक पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला ड्राईव्ह करेल, एक At least पर्स्पेक्टिव्ह माझी सुरुवात तरी होईल ना. येस म्हणजे तिकडे स्कोप आहे काहीतरी करण्याचा. बरोबर. स्टार्ट होऊन जाते ना तुम्ही कुठं ना. पण लक मध्ये तुम्ही अटकून जातात सर. सगळेजण असं म्हणत नाही एक दिन टाइम वो आएगा, अपना टाइम आएगा, किसी का हाथ आएगा, कृपा होगी. सही आहे. हे बघा, लक मध्ये विश्वास करतो असं म्हणत नाही, पण तुम्ही जर लक मध्येच विश्वास करत राहिले आणि तुम्ही ऍक्शनच घेतल्या नाही तर तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही. राईट. पण तुम्हाला ऍक्शन पण तर घ्यावी लागेल आणि तुम्हाला माइंडसेट पण तर चेंज करावाच लागेल त्याच्यासाठी. राईट. आणि सोबत नाही का, आता तुम्ही जसं म्हणताय की पॅशनच्या पुढे डिसिप्लिन तुम्ही म्हणता. डिसिप्लिनमध्ये आपण खूप काही गोष्टी करत असतो आणि खूप काही गोष्टी करताना काही चुकतात, काही बरोबर होतात, मग काही ना काही लर्निंग मिळते आपल्याला त्यांना. तर मग एव्हरीडे इज अ न्यू लर्निंग. मग तुम्ही त्याबद्दल कसं अवेअर असता, म्हणजे स्वतःला कसं त्या माइंडसेटमध्ये आणता की काही झालं तरी लर्निंगच आपल्याला याच्यातनं घ्यायचं? सर बघा, बिझनेस असो का पर्सनल लाईफ असो, प्रत्येकीकडे तुम्हाला लर्निंग भेटणार आहे. आता मी तुम्हाला सांगते, या टेक्नॉलॉजीच्या दुनियामध्ये तुम्ही जितके पुढे जाणार आहे तुम्हाला स्वतःला अपडेटेड ठेवणं खूप जरुरी आहे. तुम्ही जर अपडेटेड ठेवलं नाही तर तुम्ही मागे आहात. बरोबर. तुम्ही लर्नच केलं नाही तर तुम्ही पुढे कसे जाणार? तर माझा एक रूल आहे का मी नेहमी लर्न करत असते. मी रोज स्वतःला एक प्रश्न विचारते झोपण्याच्या पहिले, का आज मी माझ्या लर्निंगमध्ये काय ऍड केलं. तुम्ही जर लर्निंग स्टॉप केली
तर तुमचं शिकण्याबरोबर तुमची ग्रोथ पण स्टॉप होते. ट्रू. तर लर्निंग तितकीच इम्पॉर्टंट आहे सर. फॉर एक्झाम्पल मी सांगते, आपण लहान होतो तेव्हा पळत होतो, बरोबर. आपण काय करायचो, मी रेसमध्ये पहिलं यायला पाहिजे, बरोबर आहे. पण तुम्ही पळता पळताच तुम्ही थांबून गेले. 6 जण पुढे, तुम्ही लाईनीमध्ये 8 जण उभे आहेत, सगळे पळून गेले आणि तुम्ही उभेच आहेत. आणि ते अर्ध्या रस्त्यावर पोचल्यानंतर तुम्ही पळायला सुरुवात केली. व्हॉट डू यू थिंक, तुम्ही पोचाल? नाही. लर्निंग तितकीच इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही आता जी आता टेक्नॉलॉजीची दुनिया आहे, तुम्ही जर आता शिकणं आणि लर्न करणं सुरू नाही केलं तर तुम्ही आउटडेटेड होणार. राईट. प्रत्येक दिवस तुम्ही स्वतःला अपडेटेड ठेवणं खूप जरुरी आहे. रोज काहीतरी शिकणं जरुरी आहे. फॉर एक्झाम्पल माझ्यासाठी मी पॉडकास्टमध्ये जाते, नवीन लोकांना म्हणजे ऐकते. असं नाही होत का सगळं तुम्हाला माहितीच आहे. काही वेळा दुसऱ्यांकडून तुम्हाला खूप गोष्टी शिकायला भेटतात. बरोबर. रोज बुक्स वाचते. बुक हे असं सोर्स आहे का ते नॉलेज तुम्हाला कोणीही देऊ नाही शकणार. कारण एका व्यक्तीची पूर्ण लाईफ तो आता मी तुम्हाला सांगते, एखादा बिझनेस पण सुरू करायचा तर आपण काय विचार करतो, हा मी सुरू करेल. पण ते पण करायचं असेल ना, मी म्हणते तुम्ही बुक वाचा. बुक वाचून त्या व्यक्तीने त्याच्यावर खूप रिसर्च करून ती बुक लिहिलेली आहे, ते तुम्हाला आउटकम देणारच, बरोबर आहे. जेव्हा तुम्हाला त्या सक्सेसवर पोहोचायचं आहे ते तुम्ही एका वर्षात 6 महिन्यात पोहोचाल. ती जर बुक वाचलेली असेल, तुम्हाला काही नॉलेज भेटतं का मी कशा पद्धतीने पुढे जायचं आहे, काय करायचं आहे. पण जर तुम्ही बुकच वाचली नाही तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही पोहोचाल लगेच? एक्सपिरियन्स ऐकलं पाहिजे. हां, तर लर्निंग तितकीच जरुरी आहे ना सर. मग त्याच्यासाठी बुक्स वाचणं, पॉडकास्टमध्ये जाणं, नवीन नवीन लोकांना भेटणं आणि ह्या संधी उपलब्ध करून घेणं. कितीही बिझी असलो ना, ह्या गोष्टी लर्निंग वाढवत राहणं. राईट. लर्निंग थांबली तर आपली ग्रोथ थांबली. सो आता जसं तुम्ही म्हटलं की तुम्ही बुक्स पण खूप वाचताय, त्यानंतर तुमचं आता जसं तुम्ही जर्नी पण सांगितली, तुम्ही ऑफिसमध्ये डेली जाणं, लोकांशी स्टाफशी इंटरॅक्शन करणं, सोबत जैनम जीविका तुमची मुलं ती एवढं काम करतायत मोठं आणि त्यांच्यासोबत कंटिन्युअस असणं, सोशल वर्क करणं, या सगळ्याच गोष्टी तुम्ही करतायत आणि तुम्हाला पण 24 तासच आहे आणि आम्हालाही 24 तास आहे. तर तुम्ही तुमच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये हे सगळं कसं मेंटेन करता आणि कशी ती प्रोडक्टिव्हिटी ठेवता, तर त्याबद्दल काही टिप्स सांगू शकता? सर, टाइम इज मनी. आपण म्हणत असतो का टाइम इज मनी, पण प्रत्येकामध्ये प्रोक्रास्टिनेशन हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. खूप मोठा. म्हणजे किती शास्त्रज्ञांनी त्याच्यावर शोध लावला आहे तरी आपण प्रोक्रास्टिनेशन करतो. तो करायचा नाही आहे म्हणून मी टाइम मॅनेजमेंट करते. माझं फिक्स आहे, डेली रुटीन माझी कम्प्लिटली फिक्स असते. मी सकाळी उठल्या स्वतःसाठी माझे जे रिच्युअल्स आहे, मेडिटेशन करणं किंवा योगा करणं हे करते. त्याच्यानंतर मी 3 महत्त्वाचे टास्क लिहिते, ते जे मला करणं खूप जरुरी आहे. मग ते फॅमिलीमध्ये असो, जैनम जीविकाचे असो किंवा ऑफिसचे असो. 3 खूप महत्त्वाचे टास्क. कारण तुम्हाला माहिती आहे ॲट द एंड आहे ना, आपण विचारतो कधी कधी असं होतं, अरे पूर्ण दिवस निघून गेला, मी काहीही प्रोडक्टिव्ह केलेलं नाही होतं. आणि त्याचा गिल्ट असतो. बट जर तुम्ही दिवसाच्या सुरुवातीलाच 3 लिहून टाकले का हे काम मला आज करायचेच आहे, तर ते होतात. त्याच्यानंतर माझी जी टू डू लिस्ट आहे ना, ती मी ब्लॉक करते गुगल कॅलेंडरमध्ये. फिक्स असतं, माहिती असतं केव्हा काय करायचं आहे आणि मुव्हेबल असतात. पण 3 जे काम आहे ते मला फिक्स करायचेच आहे, काहीही झालं तरी प्रायोरिटीमध्ये. त्याच्यानंतर सोशल, माझा मोबाईल, मी जेव्हा ऑफिसमध्ये जाते माझ्याकडे सोशल मीडिया नसतो. फिक्स. ऑफिसमध्ये, घरामध्ये सगळ्यांना माहिती आहे का मॅडम व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक ऑफिसमध्ये यूज करत नाही. मी ऑफिसमध्ये फक्त मेलवर कम्युनिकेशन करते. आणि माझा नंबर हा मॅनेजरचा नंबर सगळ्यांना दिलेला असतो. इवन माझे हजबंड सुद्धा मॅनेजरला कॉल करतात का मॅडमला हा मेसेज कन्वे करून दे म्हणून. मोबाईल असतो माझ्या बरोबर, बट माझे 2 फोन आहेत. एक मी सगळं सोशल मीडियाचं, कारण डिस्ट्रॅक्शन सगळा मोठा तोच आहे. प्रोक्रास्टिनेशनचं मेन रिझन म्हणते आपण करता येईल ना सर, म्हणताच येईल. कारण आपण खूप वेळा म्हणतो का मला हे काम करायचंय, तुम्ही विचार करता का तुम्हाला करायचं आहे, आणि जेव्हा तुम्ही मोबाईलवर जाताना तुमचा 1 तास कसा निघून जातो तुम्हाला समजत नाही. तुमचे ऍक्शन्स लॅक होतात. लॅक होऊन जातात. बाय डिफॉल्ट इज इक्वल टू संध्याकाळी तुम्ही व्हिडिओ बघतात,
3 सेकंदात जर त्याचा व्हिडिओचा म्हणजे इमेज बदलली नाही तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकत नाही, असं प्रूव्हन आहे, राईट. तुम्ही कसा विचार करू शकता जेव्हा तुम्ही विचार केला का मला हा काम कम्प्लीट करायचं आणि मोबाईल हातात आल्यानंतर तो तुम्हाला करून देणार आहे. ट्राय करा. डिस्ट्रॅक्शन सगळ्यात मोठं तर आपलं सोशल मीडिया आहे. मी असं म्हणत नाही, शिकणं तितकंच इम्पॉर्टंट आहे, मी त्याच्यामधून शिकते पण. बट माझे व्हॉट्सअप, यूट्यूब किंवा त्याला त्याला पर्टिक्युलर टाइम मी दिलेला आहे. मी जेव्हा ऑफिसच्या पहिले घरात जेव्हा असते तेव्हा मी 1 तास ते बघून घेते का महत्त्वाचे व्हॉट्सअप आहेत, इंस्टाग्रामवर काय स्टेटस आहे, यूट्यूबवर काय स्टेटस आहे, मी सोशल मीडियावर आहे. तर त्याच्यानंतर जेव्हा मी ऑफिसमधून गाडीमध्ये बसते तर एकदा नेट सुरू करून ते पण चेक करून घेते का मला काय महत्त्वाचे मेसेजेस आले आहेत का, काय महत्त्वाचं आहे का. कारण जेव्हा तुम्ही काही प्रोडक्टिव्ह करायचं असतं ना तर तुम्हाला त्याच्याबरोबर स्वतःला अलाइनमेंट ठेवावी लागते. आणि त्यासाठी मला वाटतं की सोशल मीडियामध्ये पॉडकास्ट आजकाल ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला हेल्प करतात. राईट, ते हेल्प करतात ना आपल्याला. मग तो टाइम नंतर सॅटर्डे संडे आपलं ऑफिस नसलं तर आपल्याला ते टाइम आहे. बट मंडे टू फ्रायडे आपल्याला माहिती आहे सर, जेव्हा तुम्ही एक बिझनेस चालवतात ना, सगळ्यात पहिले बिझनेस चालवण्या पहिले तुम्ही ज्या फॅमिलींना घेऊन चालत आहेत ना ती जबाबदारी देवाने तुम्हाला दिली आहे. जर तुम्ही काही अचीव्ह केले नाही, तुम्ही जर त्यांचं काम करून नाही घेतलं तर तुम्ही हे बिझनेस फक्त बिझनेस नसतो, तुम्ही बिझनेसला कशा पद्धतीने बघतात ते पण महत्वाचं आहे. ऍक्च्युली काय होतं मॅम, खूप वेळा लोक असं बघतात की ह्या सगळ्या गोष्टीला की आपण चौकटीत बांधले जातोय असं लोकांना वाटतं. बट म्हणजे तुम्ही आपण जेव्हा बोलतो डिसिप्लिन, तुम्ही टास्क शेड्यूल, टाइम मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी बोलतात तर बाय डिफॉल्ट ना एक ट्रिगर होतो लोकांना की यार म्हणजे आपण फक्त एवढ्याच चौकटीत राहायचं, मी माझं काही करू शकत नाही का लाईफमध्ये, असं लोक विचार करतात. हा थॉट तुम्ही ऐकला असेल, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? सर, हा थॉट मी आता तुम्हाला सांगते, असं कोण म्हणू शकतो ज्याला लाईफमध्ये काही करायचं नाही. तर तुम्हाला माहिती आहे, मला असं वाटतं त्याचा आळस हा खूप मोठ्या गोष्ट असेल. लेझीनेस तर आहेच, आपण आळस घेतोच ना, ती गोष्ट आहेच. बट जर सकाळी तुम्ही जर एक डिसिप्लिन ठेवला नाही तर बरं ते पण जाऊन द्या, लहानपणी जर तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला उठल्या रुटीन शिकवल्या नसत्या तर तुम्हाला काय वाटतं? ते पण एक डिसिप्लिनच आहे. ब्रश करणं, बाथिंग करणं, ब्रेकफास्ट करणं, लंच घेणं, डिनर घेणं. विचार करा, त्यांनी ते डिसिप्लिन तुम्हाला लावलेच नसते. ते पण सोडा, उठल्या ब्रश न करता तुम्ही डायरेक्ट अंघोळ करून जेवून निघून गेले असते, चाललं असतं. तुम्ही ब्रेकफास्टच्या जागेवर डायरेक्ट लंच केला असता, डिनर केला असता, चाललं असतं. टाइम मॅनेजमेंट पण तितकी जरुरी आहे जर आपण त्या पद्धतीने घेतलं तर. कारण ते रूल्स आपण फॉलो केले तर व्हाय नॉट फॉर प्रोफेशनल. जर ते आपण प्रोफेशनली केलं, जर आपला ग्रोथ माइंडसेट असेल ना सर, तर हे क्वेश्चन आपल्याला 0 असतील का मला टाइम मॅनेजमेंट करायचं की नाही, मला डिसिप्लिन करायचं की नाही, किंवा मला पॅशनेट राहायचं की नाही. ह्या सगळ्या गोष्टी स्वतः शेवटी आपल्यावर आहे का तुम्हाला सक्सेस तुम्ही कशा पद्धतीने मेजरमेंट करत आहात. जसं आता तुम्ही टाइम मॅनेजमेंट बद्दल बोलला, तुम्ही भारतात पण राहिलात, तुम्ही आता दुबईमध्ये पण आहात, तुम्ही दोन्हीकडे काम करताना बघितलेलं आहे लोकांना. सो टाइमच्या बाबतीमध्ये तुम्ही काय सांगाल? भारतातली लोक पाळतात की दुबईमधली पाळतात? सर, याचं क्लिअर आन्सर आम्हाला पण माहिती नाही, बट मी ह्याचा आन्सर असं नाही म्हणणार का भारत किंवा इंटरनॅशनल. शेवटी सगळ्यांचं माइंडसेट सेमच आहे, सगळे ह्युमनच आहेत. तर जर तुम्ही जो टाइम मॅनेजमेंटचा म्हणता ना, हा प्रॉब्लेम फक्त दुबई किंवा भारताचा नाही, तो वर्ल्ड प्रॉब्लेम आहे. त्याच्यावर तुम्ही काहीही करू शकत नाही. बट अगेन मी तुम्हाला एकच सांगते, जेव्हा भारतात आम्ही काम करत होतो तेव्हा पण आमचं असंच होतं का प्रोडक्टिव्हिटी आम्हाला पाहिजे, लोकांनी कामं करायला पाहिजे. आणि जेव्हा आम्ही लोकांबरोबर बोलतो तर आम्ही त्यांना एकच गोष्ट सांगतो की एंड ऑफ द डे जर तुम्ही काही केलंच नाही तर तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये काय ॲड केली आणि स्वतः काय व्हॅल्यू ॲड केली, आणि त्याच्यापेक्षा तुम्ही ज्या बिझनेससाठी तुम्ही इथं आहात त्याच्यासाठी तुम्ही काय ॲड करत आहात. शेवटी बघा, तुम्ही जर काम केलं तर तुमचाच प्रोफाईल चांगला होणार आहे. काम नाही केलं तर तो प्रोफाईल वाढेल का? नाही. तर जर बिझनेसचा आपला बॉसचा ग्रोथ होत आहे तर कुठे ना कुठे तुमचं पण तर ग्रोथ होत आहे ना. राईट, इट्स ओनली हाऊ यू सी. येस, बरोबर. आणि आम्ही नेहमी एक वाक्य म्हणजे आम्हाला खूप आवडतं की whenever you are doing a work, म्हणजे तुम्ही ज्या पण क्षेत्रामध्ये काम करताय तर तुम्ही तुमच्या दिवसाची व्हॅल्यू वाढवताय. राईट. तुमच्या एका दिवसाची व्हॅल्यू आज 300 रुपये असेल
राईट. तर मग तुम्हाला ती कशी वाढवत जायची हे तुमचं काम आहे की तुम्ही किती वाढवत जाणार त्या. तर हे फॉलो करतो आम्ही नेहमी आणि आम्ही प्रत्येकाला तीच गोष्ट सांगत असतो. सर आता तुम्हाला माहिती इंटरनॅशनली तुम्ही जर कोणाला भेटायला जाल ना तर तिथे त्यांच्या आवरली बेसिसचे टाईमची पेमेंट असते. हो. बरोबर आहे. इव्हन तुम्ही पॉडकास्टचं पण बघितलं असाल, तुम्हाला पॉडकास्ट जर घ्यायचं तर समोरचं म्हणतं मी पैसे देऊन येईल. हो जस्ट टेलिंग. हो हा हो तर ते त्याच्यात 2 तासाचे पैसे का देतंय, त्याच्या टाइमाचं इम्पॉर्टंट आहे. एक्झॅक्टली. जर तुम्ही असा विचार करत असाल ना का टाइम मॅनेजमेंट काही नाहीये, हम्म. तर हे चुकीचं आहे. कारण जे टाइमाबरोबर चालतं ना तेच पुढे चालतं. राईट राईट. तुम्ही सेवकार्मी जैनम जीविका सो यांच्यासोबत आमचं खूप चांगलं डिस्कशन पण झालं. ओके सर. बट ॲज अ पॅरेंट्स म्हणून पण तुमच्याकडे जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते आता जैनम जीविकाला भरपूर लोक ऐकतात आहे, त्यांचे इव्हेंट्स होतात आहे. सो मला असं वाटतं की ते लहान आहेतच, तर त्यांना तुम्ही ॲज अ पॅरेंट्स म्हणून कसं त्यांना डिराईव्ह करता या सगळ्या गोष्टी, काय माइंडसेट आपण त्यांना देतोय आणि जेणेकरून ते त्यांच्या लाईफमध्ये खूप अचीव करतात चांगल्या गोष्टी खूप कमी एजमध्ये. सो त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप चांगलं क्वेश्चन आहे. का माहिती आहे, हम्म. मुलं ही आपली संपत्ती आहे. आपण त्यांना कशा पद्धतीने पुढे घेऊन जातो हे खूप महत्त्वाचं आहे. येस. आणि आज मोबाईल आणि व्हिडिओ गेममुळे मुलं फक्त जेवताना, म्हणजे मी जेव्हा पण लोकांना बघते किंवा माझे किती फ्रेंड्स आहेत जे डॉक्टर आहे किंवा वेगवेगळ्या पोझिशन्सवर आहेत, त्यांचं पण हाच प्रॉब्लेम आहे का मुलं मोबाईल बघितल्याशिवाय जेवण करत नाही. मला हे सांगा, आपण लहानपणी होतो तेव्हा आपल्या आईवडिलांनी आपल्याला जेवण कसं आठवतं कधी आपल्याला का आपण कुठं जेवलं काय केलं माहितीच नाही. नाही काही झाली नाही. बट आज ही टेक्नॉलॉजीची दुनिया आहे. मी सगळ्यांना एकच सांगू शकते की टेक्नॉलॉजी आपण मुलांकडून ओढू शकत नाही, पण आपण त्यांना त्या टेक्नॉलॉजीचा यूज कसा चांगल्या पद्धतीने करता येईल हे शिकवू शकतो. जेव्हा जैनम जीविका 3 वर्षाचे आणि 6 वर्षाचे होते आणि ते आमच्याकडे आले का आम्हाला यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे, तर आम्ही त्यांना हे नाही सांगितलं तुमचं एज नाही आहे, तुम्ही काय कराल, कशाला करायचं आहे. नो, हे कॉमन आन्सर आहे. हां, तर आम्ही ते केलंच नाही. आम्ही त्यांना सांगितलं ओके करायचं आहे ना, पण त्यांना पहिले विचारलं तुम्हाला का करायचं आहे, रिझन काय आहे. वाय माहिती असलं तर ते करतील. पण सर जेव्हा खूप वेळा आपण काय विचार करतो का मुलं क्वेश्चन विचारताय, क्युरिओसिटी जेव्हा असते ना तो एन्व्हायरमेंट पण खूप जरुरी असतो मुलांसाठी. जेव्हा त्यांनी आम्हाला हे विचारलं तर आम्ही त्यांना वे दाखवले, पण त्याच्याबरोबर सेल्फ वर्क करणं शिकवलं. का तुम्ही शिका हे कसं करता येईल. व्हिडिओ करा. पहिले तर तुम्ही त्यांचे जुने व्हिडिओ बघितले ना तर ते काहीही बोलत नव्हते, म्युझिक बरोबर फक्त खेळत होते. मग त्यांनी सर एक्सपेरिमेंटची तर स्टोरीच वेगळी आहे त्यांची. पहिले तर त्यांनी टॉईज अनबॉक्सिंग केली होती. टॉईज अनबॉक्सिंग केल्यानंतर आता आय थिंक 2024च्या स्टार्टिंगची गोष्ट आहे, त्यांनी आम्हाला विचारलं का आम्हाला आमचं निश चेंज करायचं आहे. किती वर्षाची मुलं, 12 वर्षाचा मुलगा, 9 वर्षाची मुलगी येऊन आम्हाला विचारते का आम्हाला आमचं निश चेंज करायचं आहे. आम्ही म्हटलं ठीक आहे. त्यांनी काही सर्चिंग केली असेल, जैनम टेक्नॉलॉजी प्रूव्हन आहे, त्याला आवडतं वेगवेगळ्या गोष्टी चेक करायला आणि जीविका थोडी क्रिएटिव्ह आहे. मग त्यांनी आम्हाला सांगितलं का आम्हाला फक्त कंटेंट नाही टाकायचं आहे, आम्हाला लोकांना शिकवायचं पण आहे आणि त्यांच्याबरोबर आम्हाला पण शिकायचं आहे. बघा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही कंटेंट कन्झ्युमरपेक्षा कंटेंट क्रिएटर होतात ते त्यांच्या माइंडमध्ये फिक्स होतं. आणि आज मी पॅरेंट्स किंवा जे पण लोक बसले आहेत ना त्यांना एकच सांगू इच्छिते, मुलांना कंटेंट क्रिएटर बनवा, कंटेंट कन्झ्युमर नाही. आणि जैनम जीविकाचं सर तुम्ही जे सांगत होते त्याच्यामध्ये मी एकच सांगू इच्छिते, आम्ही घरातला जो म्हणजे मी आणि माझे हजबंड आम्ही घरातला एन्व्हायरमेंट जो आहे ना तो क्युरिओसिटीचा ठेवलेला आहे. मुलं खूप क्वेश्चन विचारतात. नॉर्मली आपण काय म्हणतो, फालतूक विचार नको करू, शांत बस, हे ते उठाठेवीचे क्वेश्चन मला विचारू नको. नॉर्मली आपण असं म्हणतो. आम्ही त्यांना ते जेव्हा क्वेश्चन विचारतात किंवा त्यांना काय करायचं असतं ना तर आम्ही त्यांच्याबरोबर बसतो, त्यांच्याबरोबर ते सर्च करतो, त्यांना शिकवतो. हे असं नसतं आपण नॉर्मल हे करून घे ते करून घे. तुम्हाला त्यांच्याबरोबर जर केलं ना तर तुम्हाला आउटकम खूप छान भेटेल. आणि ती काय म्हणतात तो एन्व्हायरमेंट तसा देणं खूप इम्पॉर्टंट, खूप जरुरी आहे सर. जैनम जीविका विदाऊट बुक रिडिंग झोपत नाही. आमच्या घरामध्ये सगळ्या ठिकाणी बुक्स आहेत. अरे वा.
टी व्हीचा रिमोट असेल तर तिथं दोन बुक्स ठेवलेले आहेत. किचनमध्ये बुक्स आहेत, बेडरूममध्ये बुक्स आहेत, मस्त. आमच्या ऑफिसेसमध्ये बुक्स आहेत. हम्म. आता जेव्हा ते टी व्ही बघायला बसतील हम्म. तर ते सिलेक्ट करतात का आम्हाला टी व्ही बघायची आहे का रिडिंग करायची. मस्त. माइंडसेट वेगळा आहे. हा हा. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट जेव्हा ते आम्हाला वाचताना बघतात तर त्यांना हे समजतं का मम्मी पप्पा पण वाचत आहेत. राईट. हे आपण खूप वेळा ऐकलेलं आहे की तुम्ही स्टार्टिंगला ते तुम्हालाच फॉलो करणार आहेत. सो तुम्ही काय शो करताय किंवा तुम्ही कसं त्यांच्या समोर सगळे एन्व्हायरमेंट बनवताय, तुम्ही कसे बोलताय लोकांना, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पहिल्यांदा मला वाटतं की ते तिथूनच बनणं त्यांचं सुरुवात होते. बरोबर सर ना? आपण बघतोच का मातीचा गोळा आहे, तुम्ही जसा आकार द्याल तसं बनेल. बरोबर. फॉर एक्झाम्पल तुम्ही बिझनेसमध्ये पण आहात, तिथं जर खूप आवाज असेल, क्लेश असेल, अँगर असेल तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही बिझनेस तितक्या मोठ्या ठिकाणी घेऊ जाऊ शकाल का? नाही. पण तुमचे जे लोक आहेत ते सगळे पॉझिटिव्ह माइंडसेटचे Culture. असतील, कल्चर प्रॉपर असेल, त्यांना तुम्ही सांगतात का तुम्ही नवीन गोष्टी शिका, नवीन संधी घ्या, नवीन ऑपॉर्च्युनिटी बघा, तर ते त्या हिशोबाने जातील. आपली मुलं तर आपला फ्युचर आहेत. त्यांना ह्या जर गोष्टी आपण काय करतो, मोबाईल देऊन टाकतो, हो. तो बंद होऊन गप्प जातो. बस, मोबाईल घे. तर तुमचं बोलणं एकदम बरोबर आहे का पहिले आपल्याला करावं लागतं, कारण ते आपल्याला बघून शिक. मग तुम्ही जे जसं कल्चर बनवले घरामध्ये सुद्धा की क्युरियस असलं पाहिजे. मग JioHotstar.com जेव्हा हा क्वेश्चन तुमच्याकडे आला की डोमेन आपल्याला घ्यायचं आहे, तेव्हा तुम्ही काय केलं, म्हणजे काय होतं नेमकं? सर हे खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. आम्हालाही माहिती नव्हतं ते असं काही घेऊन येतील दोघं जण. आय थिंक फ्रायडेची गोष्ट, सॅटर्डेची गोष्ट ते आल्या आमच्याकडून. त्यांनी सांगितलं का मम्मी पप्पा आम्ही जिओ हॉटस्टारची न्यूज बघितली आणि आम्ही तो विकत घेतोय. सगळ्यात पहिले आम्ही त्यांना हे नाही सांगितलं हे तुमचं एज नाही आणि तुम्ही ह्या गोष्टीमध्ये पडू नका. नाही, कारण जेव्हा तुम्ही ही गोष्ट सांगतात ना, ही पहिली गोष्ट असते जेव्हा तुम्ही त्यांना नाही सांगतात. आणि नंतरून जेव्हा ह्याच गोष्टीला तुम्ही वेगळ्या पद्धतीने बघाल तर आम्ही त्यांना फक्त 2 क्वेश्चन विचारले. तुम्हाला जर घ्यायचं आहे तर तुम्हाला एक्झॅक्टली का घ्यायचं आहे, त्याच्यामागं रिझन काय आहे. दुसरं, तुम्ही ओनरशिपसाठी घेत आहात का तुम्हाला त्याच्यामधून काहीतरी अप्रोच करायचं आहे, चांगलं किंवा कशा पद्धतीचं, आणि तुम्हाला त्या मुलाला मदतच करायची आहे का नक्की. त्यांनी फक्त एकच सांगितलं आम्हाला त्याला मदत करायची आहे. 50 डेज मिशन, जिथे जैनम जीविका 50 डेज इंडियामध्ये आले होते आणि त्यांनी 50,000, त्यांचं एक चॅलेंज होतं का त्यांना 50 डेजमध्ये 50,000 लोकांना इन्स्पायर करायचं आहे. आणि ते इंडियामध्ये येऊन त्यांनी स्कूल, कॉलेजेस, बिझनेस ऑर्गनायझेशन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांचे स्पीचेस दिले, इव्हेंट्स. हां. आणि तेव्हा आपण पण नाही का लहानपणी काय केलं, डान्स केलं, काय केलं तर आपल्याला काहीतरी ॲप्रिसिएशन टोकन भेटायचं, रिवॉर्ड भेटायचं. मग त्यांना पण भेटलं होतं. आता त्यांची ती ॲप्रिसिएशन टोकन होते तर म्हणून त्यांनी ते जमा करून ठेवले होते, कामी जमा करून ठेवून. त्याच्यामधून त्यांनी काही भाग दुबईच्या JSM एक संस्था आहे सेवा मिशन, तिथं दिलं आणि एक थोडासा भाग त्यांनी त्या टेकी बॉयला दिलं. आणि त्यांनी दिल्यानंतर त्यांचं क्लिअर होतं, नाही मम्मी पप्पा आम्हाला फक्त इतकं करायचं आहे, वी विल टेक दॅट वन. आणि जैनम जीविकाला टेक्नॉलॉजी बचपनपासून त्यांना माहिती आहे. आमची सॉफ्टवेअर कंपनी आहे तर त्यांना सॉफ्टवेअर माहिती आहे. ते आमच्याबरोबर ऑफिसमध्ये येतात. ते MOM सर, जीविका 9 वर्षाची मुलगी, तिचा MOM तुम्ही बघाल ना, एकूण एक गोष्ट तिच्या MOM मध्ये असते. तर त्यांनी जेव्हा आमच्याकडे आले ना तर आम्ही हे 2 क्वेश्चन विचारले आणि ते जर इतके क्लिअर होते का आम्हाला घ्यायचं आहे आणि आम्ही जे कमवलेले तुम्ही नका देऊ, आम्ही जे कमवलेले आम्ही त्याच्यामधून थोडा भाग देतो आणि आम्ही त्याच्यानंतर ठेवून काय करणार, आम्ही ते गिफ्टेड करून देऊ पुन्हा. मला वाटतं हे सगळं एन्व्हायरमेंट आणि कल्चरमुळे होतं. हा सर, क्लॅरिटी आहे ना, घेणं आणि रिटर्न देणं. रिलायन्सला गिफ्टेड करायचं आहे. डायरेक्ट असं पण आन्सर होतं ना तुम्हाला, कशाला पडायचं अशा गोष्टींमध्ये. बट सर ह्याच्यामधून आहे ना काय झालं, त्यांना ना खरं लिगल गोष्टी पण कळाल्या आणि त्यांना हे कळालं का लिगल बरोबर रिस्पॉन्सिबिलिटी पण येतात. राईट. नॉर्मली आपण हा विचार करतो काय एज लहान येतं ह्या गोष्टी माहिती नाही पाहिजे, बट मोठे झाल्यानंतर आहे ना आपला माइंडसेट त्या गोष्टी करायला लवकर तयार होत नाही. ही लिगल गोष्ट त्यांना कळाली ना, मग त्याच्यामुळे त्यांनी ती रिस्पॉन्सिबिलिटी चांगल्या पद्धतीने कम्प्लीट. जसं आता आपण मगासपासून डिस्कस करतोय की त्याच्यामध्ये तुम्हाला चॅलेंजेस पण तुम्ही सांगितले की
बरेचसे तुम्ही फेस केले, त्यातनं तुम्ही ओव्हरकम केला आणि आत्ता जे आपण पोझिशनला आहात, जे काही करताय ते सगळं चांगल्या पद्धतीनं आत्ता करताय. तर मग अशा याच्यामध्ये की तुम्हाला असं काही वाटतं का की पास्टमध्ये अशी काही गोष्ट आहे की मी जर गेले आणि पास्टमध्ये ती गोष्ट चेंज करू शकले तर मी नक्की करेल, अशी कोणती गोष्ट आहे? सर सगळ्यात मोठी गोष्ट माहिती आहे का, आपल्याला सगळ्यांनाच वाटते का मी लेट सुरू केलं. सेल्फ डाऊट किंवा नवीन गोष्टी शिकणं किंवा स्वतःला सुधारून घेणं, फेल्युअर्सने पुढे जाणं, सबसे बडा रोग क्या कहेगे रोग, हे जेव्हा आपण विचार करतो ना, आपण ऑलरेडी थोडे लेट झालेलंच असतो. पण मला सांगा, टाईम कोणासाठीही थांबत नाही. जर थोडं वाटतं का तेव्हा अजून पहिले सुरुवात केली असती तर आता त्याच्यापेक्षा पण जास्त काहीतरी प्रोडक्टिव्ह करू शकले असते. तर नेहमी मला वाटेल का मी थोडं लवकर सुरू करायचं होतं आणि सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने अजून मॅनेज करायला पाहिजे होतं. जसं आता आपण इंडिया आणि दुबईबद्दल बोलत होतो, तर मग तुम्हाला काय वाटतं की भारतामध्ये जे आता तरुण काम करतायत, ज्यांना जगामध्ये त्यांचा बिझनेस द्यायचा आहे, स्वतःला एक्सपांड करायचं आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल की भारताच्या बाहेर बिझनेस करताना कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकतात, काय काय केलं जाऊ शकतं, काय माइंडसेट कसा पाहिजे? सगळ्यात पहिले तर मी हे सांगणार, ग्लोबली तुम्हाला कुठंही बिझनेस करायचा आहे तर तुमचा माइंडसेट हा क्लिअर पाहिजे. का तुम्ही हार्ड वर्किंग असाल, तुम्ही कन्सिस्टंट वर्क कराल, तुमचं डेडिकेशन पाहिजे. हे जर भारतात असो की तुम्ही दुबईला असो का तुम्ही युकेला असो, तुमचा जर माइंडसेट क्लिअर आहे तर तुम्ही पैसे कुठं पण कमवू शकतात. भारतात आपण जर काही शिकलो असेल तर आपल्याला हार्डवर्क समजलेलं आहे का, कसं मेहनतीने काम करायचं, कशा पद्धतीने काम करायचं, डेडिकेशन किती पाहिजे, हे आपण भारतात शिकतो. मला वाटतं ते आपल्याकडे ती चांगली गोष्ट आहे, ती खूप जरुरी आहे. त्याच्यामुळे तर आपण भारतातून कुठेही गेलो तरी ऍडजस्ट होऊन जातो, कुठे पण होतं. आणि तेच हार्डवर्कच जरुरी आहे ना. आणि दुबई जर तुम्ही बघाल तर ते अगेन तुम्ही एक्सप्लोर किती करतात आणि तिथं प्रोडक्टिव्हिटीवर बघितलं जातं का, तिथं हे नाही बघत, ते हे बघतात का ह्याची क्वालिटी किती, हा क्वालिटी किती ऍड करू शकतो, ह्याच्यामध्ये किती स्किल आहे, तो किती प्रोडक्टिव्ह आहे, व्हॅल्यू किती ऍड करतोय, त्याच्यावर ते काम करतात. शेवटी हार्डवर्क, मी तर हे शिकले म्हणजे भारतात सुद्धा, पण जेव्हा मी हार्डवर्किंग असेल, पहिले पण सांगते, जर तुम्ही हार्डवर्किंग, तुम्ही खूप कितीही टॅलेंटेड असले सर, पण तुम्ही हार्डवर्किंग नसले तर तो फायद्याचा नाही. तुम्ही बघतात खूप लोक टॅलेंटेड असतात पण ते हार्डवर्किंग नसतात, तर ते काय होतात, मागे येतात. बट जो एखादा असेल तो खूप हार्डवर्किंग आहे बट तो टॅलेंटेड नाहीये, बट तो पोहोचतो, कन्सिस्टंट होतो ना, कारण हार्डवर्किंगमुळेच तर तो पोहोचतो तिथं. सेम तसंच आहे, तुम्हाला जर भारताच्या बाहेर करायचं, पहिले तर ग्लोबली तुम्ही कुठेही कराल तर तुम्हाला डेडिकेशन, कन्सिस्टन्सी, हार्डवर्क, स्मार्ट वर्क हे सगळं लागणारच आहे. पण जर तुम्हाला भारताच्या बाहेर करायचं पण असेल तर तुम्हाला त्याची थोडी मालूमात असणं, इन्फॉर्मेशन काढणं, किंवा भारताच्या बाहेर काय करायचं असेल तर तिथल्या टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने चालतात, कन्सल्ट करणं, तिथं जाऊन पहिले डायरेक्ट बिझनेस नका करू, रिसर्चवर काम करा. कारण भारताबाहेर आपले एक्सपेन्सेस पण तितके वाढतो आणि काय होतं, जेव्हा आपण फेल होतो ना तर आपण पुढच्या गोष्टी करायला थांबून जातो. जर तुम्ही बिझनेसमॅन पण बघितले ना मोठे मोठे, ते पहिले लर्न करतात का तिथं गेल्यानंतर आपण कोणत्या गोष्टी, किंवा रिसर्च करून, मार्केटिंग रिसर्च केल्यानंतर ते काही पण सुरू करतात. पण जर तुम्हाला पहिले तर भारतात करा का इंडियात करा, माइंडसेट राहणं खूप जरुरी आहे. आणि भारतातून जर तुम्ही बाहेर कुठेही करणार असेल तर तिथलं रिसर्च आणि कशा पद्धतीने तुमची स्ट्रॅटेजी कशी असणार, तुमचा माइंडसेट कसा असणार, तुमची सिस्टम कशी असणार, हे जर तुम्हाला क्लिअर असेल ना सर, तर सक्सेस तुमच्यापासून दूर नाहीये. आणि आता ॲज अ टेक्नॉलॉजी जेवढी ग्रो होते त्यावेळी मला असं वाटतं की इंडियाच्या बाहेर बिझनेस करणं इझी झालंय असं म्हणता येईल. खूप इझी झालंय ना सर, तुम्हाला कोविडमुळे तर किती इझी झालं आहे आता. इव्हन ऑल ओव्हर द वर्ल्डच ते झाले. आता आम्ही ॲज अ IT कंपनी, आम्ही पहिलेपासून आमचे जे बिझनेसेस आहेत ना US UK मध्ये पहिलेपासून आमचे होते, आमचं ऑनलाईनच वर्क चालायचं, ऑनलाईन मिटिंग्स चालायच्या. इव्हन किती सारे लोक ऑनलाईनवर शिफ्ट झालेले आहेत. तुम्ही जर इंटरनॅशनली बघाल ना, त्यांचे रिमोट वर्क जास्त चालतात. लोकांना सांभाळणं, मॅनेजमेंट करणं, मीटिंग करणं, त्याच्यापेक्षा ते रिमोट वर्क करतात. आणि ते कोविड नंतर सुरू पण झालं आहे आपलं. काही मी असं पण बघितलं की कायमचेच वर्क फ्रॉम होम आहे कंपन्या. सर सगळंच खर्च कमी झाला ना तुमचं, ऑफिसचं रेंट, ट्रॅव्हलिंग, त्याच्यानंतर तुमचं, आणि
तो व्यक्ती लगेचच सुरू करून घेतो ना काम तिथल्या तिथं. तुमची इलेक्ट्रिसिटी बिल आहे, डेली वर्क आहे, डेली काम आहे, ती मॅनेजमेंट आहे, ते सगळ्यात मोठं काम या कोविड नंतर इझी झालंय. आणि हे पहिले इंटरनॅशनली ऑलरेडी ते लोक, म्हणजे आम्ही IT मध्ये आहात आणि आम्हाला माहिती आहे का त्या गोष्टी पहिलेपासून आम्ही करतच होतो. आमचे खूप मीटिंग्स ऑनलाईन, तुम्ही प्रत्येक वेळेस US UK मध्ये पोहोचू नाही शकत. आणि हे त्याच्यानंतर खूपच इझी पद्धतीने झालं आहे. भारतात करा किंवा भारताच्या बाहेर करा, जसं तुम्ही सांगितलं, जर टेक्नॉलॉजी आहे तर तुम्ही कुठेही जोडू शकतात आणि काम करू शकतात. आणि आता जसं भारतात पण बिझनेस करतोय किंवा इंटरनॅशनली पण जायचं, तर त्यासाठी अजून एक गोष्ट तुम्हाला वाटते का की नेटवर्किंग हे खूप जरुरी आहे. नेटवर्किंग आता सगळ्यात मोठी गोष्ट सर, तुम्ही सगळ्यात पहिले तर मी सांगेल, ज्या लोकांना जमिनीतच राहायचं आहे, ज्यांना काही ग्रोथच करायची नाही ना, त्या लोकांबरोबर राहणं बंद करा. ज्यांचा माइंडसेट चांगला आहे, ज्यांना ग्रो करायचं आहे, ज्यांना कुठंतरी पोहोचायचं आहे, अशाच लोकांबरोबर राहणं जरुरी आहे. बरोबर आहे. आणि तोच खरा नेटवर्क तुमचा कामात येतो, जो तुम्हाला चांगल्या पद्धतीने, सर हे फक्त सक्सेसचीच गोष्ट नाही. जेव्हा त्या लोकांबरोबर तुम्ही राहतात ना, तुमचा पर्स्पेक्टिव्ह पूर्ण चेंज होतो, काम करण्याची पद्धत चेंज होते. आणि जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर नेटवर्किंग करतात ना, तुमचे पर्सनल प्रोफेशनल पण, तुमचे पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही रिलेशन बनतात. पर्सनली पण तुम्ही ग्रोथ करतात आणि प्रोफेशनली पण ग्रोथ करतात. जेव्हा तुम्ही बोलतात, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा कोणा चांगला व्यक्ती आहे, चांगला बिझनेसमॅन आहे, तो कशा पद्धतीने काम करतोय, बोलता बोलता तो तुम्हाला चांगला फ्रेंड झाल्यानंतर बोललच. अशा पद्धतीने काम करण्यापेक्षा तू ह्या पद्धतीने काम कर. जसं काही पण असेल तर मी अशा पद्धतीने SOP फॉलो करतो, तू पण अशा पद्धतीने SOP फॉलो कर. टाइम मॅनेजमेंट, लोक ऑफिसमध्ये एन्व्हायरमेंट चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही मोटिवेशनल स्पीच ठेवा, तुम्हाला नवीन आयडियाज त्यांच्याकडून भेटल. आणि नेटवर्क हेच तर नेटवर्क आहे. जसं तुम्ही म्हटलं की चांगल्या लोकांकडनं चांगलं तुम्हाला काहीतरी मिळतं, त्यासाठीच आम्ही अशा चांगल्या लोकांना थँक्यू सो मच सर. खूप काही शिकायला मिळतं त्या ह्याच्यातनं. सो आता सर आम्हाला पण खूप शिकायला भेटतं, तर टू वे आहे. सो मुव्हिंग टुवर्ड्स द लास्ट पार्ट, की जसं आता तुम्ही बऱ्याचशा कंपन्या रन करताय आणि खूप काही अजून आतापर्यंत बघितलं ना, अजूनही बघणार आहात, तर सक्सेस ही जी डेफिनेशन आहे, लोकांच्या माइंडमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा सक्सेस असतो. की एक मटेरियलिस्टिक सक्सेस असतो, एक बिलीफ असतं किंवा मला हे मिळालं तर मी सक्सेसफुल आहे. पण सक्सेस हा एक फक्त माइंडसेट आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल, की तुम्ही कसं बघता याच्याकडे? सर सगळ्यात मोठी गोष्ट, जेव्हा आपण सक्सेसकडे पुढे जातो ना, फेल्युअर्स येणार. तुम्ही काहीही सुरू करा, लगेच तुम्हाला बेनिफिट भेटणार नाही. बरोबर. सातत्याने कन्सिस्टन्सी ठेवावीच लागणार आहे, सातत्याने काम करावेच लागणार आहे. तुम्हाला स्वतःचा जो बिझनेस आहे त्याची मॅनेजमेंट चेंज करावीच लागणार आहे. आता फॉर एक्झाम्पल ChatGPTचा आहे, तुम्ही ChatGPT चालवतात, यूज करतात, जर तुम्ही केलंच नसतं तर डिनायल मोडमध्ये असतो तर मे बी स्टबन झालं असतं, काही झालं असतं. इव्हन अजून सुद्धा कंटेंट क्रिएटर म्हणतात, म्हणतात करणार किंवा मला लगेच समजतं. कालच एक्झाम्पल होते, मला लगेच समजतं एखादा वर्ड ChatGPT केलंय. नाही ती गोष्ट नाहीये, बट नॉर्मली पण खूप सर आता सगळेच, मी तेच म्हटलं ना, सगळे धावताय ना, आपण उभेच राहिलो तर आपण पोहोचू का? तशा टेक्नॉलॉजी खूप आहेत, खूप असे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत, खूप अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर ज्या तर तुम्ही ॲक्सेप्ट केल्या नाही तर तुम्ही दुनियाबरोबर पुढं पोहोचू शकणार नाही, जगाबरोबर पुढं पोहोचू शकणार नाही. आणि पुन्हा तुम्ही तेच म्हणाल, मी इतकी मेहनत करतो, मी इतकं काम करतो, मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत करत असतो, बट मला काही फायदा होत नाही. पण तुम्ही जगावेगळं काही करत आहात का? तुम्ही जगाबरोबर पुढे जात आहात का? हा क्वेश्चन एकदा तरी स्वतःला विचारून घ्यावा. सो एंड ऑफ द पॅनल डिस्कशन, तुम्ही बुक्सबद्दल बोललात आणि तुमच्या घरातल्या बुक्सबद्दल, ऑफिसमध्ये रीडिंग, जनम जीविकाचं वाचन वगैरे होतं. सो त्याचा बेनिफिट किती लेवलला होतं तुम्ही ते डिस्कस केलं. बट असे काही बुक्स आहेत का जे तुम्ही रेकमेंड करू शकता, सेल्फ हेल्प असतील किंवा बिझनेसमध्ये असतील, जे लोकांना तुम्ही सांगू शकता? ओके, टाइम मॅनेजमेंटसाठी मी सांगणार इट दॅट फ्रॉग, ब्रायन ट्रेसीची जी बुक आहे, यू शुड रीड दॅट बुक. ओके. सेकंड, मी तुम्हाला सांगणार ऑटोमिक हॅबिट, जी सगळ्यांनाच कामात पडू शकते. त्याच्यानंतर हाऊ टू स्पीक विथ द किड्स, ते पण एक जरुरी बुक आहे, ती पण तुम्ही रीड करू शकता जर मुलांसाठी तुम्हाला रीड करायची आहे पॅरेंटिंगमध्ये. त्याच्यानंतर
रिमोट वर्क म्हणून एक खूप छान बुक आहे, हम्म. जी तुम्हाला मी आपला जो विषय झाला Right, रिमोट right. वर्किंगचा जो Remote आहे, work, रिमोट yes. वर्कचा आहे ते बघा. हम्म. 4 hours वर्क, हम्म. ती एक बुक पण खूप छान आहे. ओके. अजून आमची एक बुक एक आहे जैनम जीविकाची ड्रीम्स टू रियालिटी, ओके. ती पण तुम्ही बघू शकतात. कारण तो एक वे ऑफ थिंकिंग अँड कशा पद्धतीने तुम्ही ड्रीम्सला रियालिटीमध्ये हम्म. कन्वर्ट करू शकतात त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं आहे. हम्म. तर आय विल रिकमेंड दॅट वन ऑल्सो. ओके. सो आता पुस्तकं तर वाचतीलच आणि त्यातनं शिकतीलच, पण तुम्ही जाताना एक शेवटचा मेसेज काय द्याल की जे कोणी आता काहीतरी करू पाहत आहेत स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या मेहनतीने, तर त्यांना एक मेसेज काय द्याल? सगळ्या ऑडियन्सला मी काही गोष्टी सांगू इच्छिते. जर तुम्ही ते खरंच लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी, सक्सेसफुल होण्यासाठी अप्लाय कराल तर डेफिनेटली यू विल गेट रिझल्ट. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही काहीही करायच्या पहिले स्वतःला विचारा का मी हे करू शकतो का, आणि आय कॅन डू इट. तुमचं माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवा. डेफिनेटली यू विल गेट रिझल्ट. सेकंड, शिकत राहा, थांबू नका, कारण जो थांबतो तो संपतो. थर्ड, रिस्क घ्या. जर तुम्ही रिस्क घेतला नाही तर तुम्ही पुढे जाणार नाही, आणि जो धाडसी असतो तोच रिस्क घेतो. थँक्यू. थँक्यू सो मच सर, Thank you so much. बोलवल्याबद्दल. Thank you so मराठीमध्ये much. बोलायला खूप आवडलं.